गुरु ग्रह ज्याला देवांचे गुरु म्हटले जाते, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे. जो कोणी गुरुवारी विधीपूर्वक पूजा करतो त्याला गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात. आपल्या धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते. याशिवाय गुरुग्रह ज्याला देवांचे गुरु म्हटले जाते, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे. जो कोणी गुरुवारी विधीपूर्वक पूजा करतो त्याला गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात, ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते. कधीही आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत नाही. कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढतो, दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते. गुरुवारच्या दिवशी देवगुरु बृहस्पतीची विधिवत पूजा करत काही उपायही करावेत. हा उपाय केल्याने लाभ होतो. चला तर मग जाणून घेऊया गुरुवारच्या काही उपायासंदर्भात माहिती. गुरुवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. तसेच जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वस्तू वापरा. यासह व्रत करत फक्त पिवळ्या फळांचे सेवन करावे. या उपायाने लग्नातील अडथळे दूर होतील. जर तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असेल तर गुरुवारी भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मीची पूजा करा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते. पैशांची चणचण दूर होईल. हे लक्षात ठेवा की देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका. कुंडलीत गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी दर गुरुवारी मनगटावर किंवा मानेवर हळदीचा छोटा तिलक लावावा. या उपायाने कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते अशी मान्यता आहे. जर पती पत्नीला वैवाहिक समस्या येत असतील तर दोघांनीही गुरुवारी व्रत करावे. या दिवशी भगवान विष्णू आणि बृहस्पतीची पूजा करा. या उपायाने जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढते आणि समस्याही दूर होतील. गुरुवारी गव्हाच्या कणिकामध्ये हरभरा डाळ, गूळ आणि हळद घालून गाईला खाऊ घाला. तसेच या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरिबाला हरभरा डाळ, केळी, पिवळे कपडे इत्यादी दान करावे. कुंडलीतील बृहस्पती ग्रहाला मजबूत करण्यासाठी सकाळी स्नानानंतर भगवान बृहस्पतीची पूजा करा. त्यानंतर किमान एक माळ ओम ब्रीम बृहस्पते नमः या मंत्राची माळा जपावी. असे केल्याने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. गुरुवारी केळीच्या झाडावर जल अर्पित करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुच्या 108 नावांचे उच्चारण करावे. असे केल्याने लवकरच जीवनसाथीदाराचा शोध पूर्ण होतो. शीघ्र विवाहासाठी बृहस्पतिवारी उपवास करावा आणि या विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र नेसावे. आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावेत. जर तुमच्या व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकावी. आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा. तसेच भगवान लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवावा. घरातून दारिद्र्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य, विशेषकर स्त्रियांनी केस धुवू नयेत. तसेच या दिवशी नखे देखील कापू नयेत. नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगार संबंधी अडचणी येत असल्यास गुरुवार एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे खाद्यपदार्थ, फळं, कपडे इत्यादी वस्तू दान कराव्यात. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी गुरुवारी व्रत करणं फार महत्त्वाचं आहे. गुरुवारी दिवसभर उपवास केल्यानं देवाच्या कृपेने तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतात. जर तुम्ही दिवसभर उपवास करू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच अन्न खाऊ शकता. गुरुवारी व्रत पाळणारे भक्त भगवान विष्णूला पिवळ्या वस्तू अर्पण करतात. अशा परिस्थितीत या वस्तू दान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याशिवाय तुम्ही गुरुवारी कोणत्याही गरजूला अन्न, कपडे किंवा पैसे दान करू शकता. या दिवशी सोने, हळद, हरभरा, पिवळी फळे आणि गूळ या पिवळ्या वस्तू गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक चणचण भासत असेल तर गुरुवारी तांदूळाची खीर बनवा आणि त्यात केशर घाला. त्यानंतर ही केशर खीर भगवान विष्णूला अर्पण करावी. यानंतर ते स्वतः प्रसाद म्हणून घ्या. मंडळी, गुरुवारी दक्षिण दिशेला प्रवास करू नये असे म्हटले जाते. जर प्रवास करणे आवश्यक असेल
तर दही किंवा जिरे खाल्ल्यानंतरच घर सोडावे. गुरुवारी नखे कापणे ही अशुभ मानले जाते. असे केल्याने धनहानी होते आणि घरातील सदस्यांची प्रगती थांबली जाते. महिलांनी या दिवशी केस धुवू नयेत, यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरु कमजोर होऊ शकतो. पुरुषांनी गुरुवारी केस आणि दाढी देखील कापू नये. असे केल्याने वय आणि संपत्ती कमी होते असे म्हणतात. या दिवशी पूजेच्या वस्तू आणि चाकू, कात्री यासारख्या धारदार वस्तू खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते. गुरुवारची प्रकृती ही क्षिप्र मानली जाते. हा दिवस ब्रह्मा आणि गुरुचा दिवस मानला जातो. धनु आणि मीन राशीचे स्वामी असून सूर्य, मंगळ, चंद्र हे अनुकूल ग्रह आहेत. शुक्र आणि बुध हे शत्रुग्रह मानले जातात, तर शनी आणि राहू हे समग्रह मानले जातात. नवग्रहांपैकी बृहस्पतीला गुरु ही पदवी प्राप्त झाली आहे. त्याचे मित्र बुध, शुक्र आणि राहू आहेत. मंडळी, गुरुचे मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या संकटापासून पृथ्वी आणि मानवाचे रक्षण करणारा हा ग्रह आहे. बृहस्पतीचा सहवास सोडणे म्हणजे आत्म्याचे शरीर सोडणे होय. पृथ्वीचे अस्तित्व केवळ गुरुग्रहामुळे उरले आहे. सूर्य, चंद्र, शुक्र, मंगळानंतर त्याचा पृथ्वीवर होणारा प्रभाव सर्वात जास्त मानला जातो. गुरुग्रहाच्या अस्तामुळे मंगळ गुरुपासूनच असल्यामुळे मांगलिक कामेही थांबतात, कारण गुरुमुळेच मंगल कार्यही होतं. गुरुवारचा देव हा ब्रह्मा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार किंवा गुरुग्रह महर्षी बृहस्पती आणि भगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंधित आहे. परंतु भगवान ब्रह्मा हे त्याचे देवता आहेत आणि ब्राह्मण आजोबा, पंजोबा हे त्यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जातात. आणि ब्राह्मण हे लोक आजोबा, पंजोबा हे त्यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जातात. पिंपळ, पिवळा रंग, सोने, हळद, हरभरा डाळ, पिवळी फुले, केशर, गुरु, पिता, वृद्ध पुजारी, विद्या आणि उपासना ही सर्व गुरुची प्रतीके मानली जातात. गुरुवारच्या दिवशी पांढरे चंदन, हळद किंवा गोरोचन यांचा तिलक लावावा. सर्व प्रकारची वाईट व्यसनं सोडण्यासाठी खूप चांगला दिवस हा गुरुवार मानला जातो, कारण या दिवशी इच्छाशक्ती भरपूर असते. गुरुवारी पापांचे प्रायश्चित केल्याने पापांचा नाश होतो, कारण हा दिवस देवी देवता आणि त्यांचे गुरु बृहस्पती यांचा दिवस आहे. उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेने प्रवास करणे शुभ ठरतं. धार्मिक, मांगलिक, प्रशासकीय, अध्यापन आणि रचनात्मक कार्यासाठी हा दिवस शुभ आहे. तुम्ही सोने आणि तांबे खरेदी विक्री करू शकता. या दिवशी घरात धूप दिवा अवश्य लावावा. विशेषतः गुगुळाचा धूप द्यावा. जर तुमचा गुरु अशुभ किंवा कमजोर असेल तर तुम्ही पिंपळावर जल अर्पण करावे. गुरुवारी पिवळी वस्तू अवश्य खावे. मंडळी, अनेकदा गुरुवारी घरात धूप दिला जातो. या दिवशी अगरबत्ती लावल्याने घरगुती वाद आणि निद्रानाश तर दूर होतोच, शिवाय हृदय आणि मेंदूच्या दुखण्यातही आराम मिळतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या दिवशी उदबत्ती लावल्याने अलौकिक मदत मिळते.